माइंडस्टेक्स फाउंडेशन ट्रस्ट. नमस्कार. कॉम्प्युटरच्या दुनियेत ना रोज काही ना काही नवीन घडत असतं. पण काही बदल असे असतात जे अक्षरशः गेम चेंजर ठरतात, टेक्नॉलॉजीची दिशाच बदलून टाकतात. आज आपण अशाच एका सुपर इम्पॉर्टंट बदलावर बोलणार आहोत, ज्यानं आपल्या कॉम्प्युटरला जबरदस्त स्पीड दिला. चला तर मग सिम आणि डिम या मेमरी मॉड्यूल्सच्या इंटरेस्टिंग प्रवासाला सुरुवात करूया. आपण नेहमी रॅमबद्दल ऐकतो, बरोबर? पण कधी विचार केलाय का की कॉम्प्युटरच्या आत ही मेमरी नक्की दिसते तरी कशी? अहो, ती म्हणजे मदरबोर्डवर बसवलेली एक लहानशी चिप्सची पट्टी. पण ही साधी दिसणारी पट्टी किती मोठा प्रवास करून आली आहे हे पाहणं खूपच मजेदार आहे. चला, ह्या कथेची सुरुवात करूया थोडा मागे जाऊन. त्या काळात जेव्हा सिम नावाच्या मेमरी मॉड्यूल्सचं राज्य होतं. हे म्हणजे आपल्या आजच्या आधुनिक रॅमचे पूर्वज होते. तर सिम म्हणजे सिंगल इनलाइन मेमरी मॉड्यूल. याच्या नावातच याचं सगळं रहस्य आहे. सिंगल इनलाइन म्हणजे काय? तर याच्या सर्किट बोर्डवर डेटा वाहून नेणारे जे कनेक्टर होते ते फक्त एकाच बाजूला होते. सिमचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा 32 बिट डेटा पाथ, म्हणजे एका वेळी 32 बिट्स डेटा प्रोसेसरपर्यंत पोहोचायचा. पण इथे एक मोठी अट होती. हे मॉड्यूल्स नेहमी जोडीनेच म्हणजे पेअरमध्येच लावावे लागत असत. आणि यामुळे कॉम्प्युटर अपग्रेड करणं थोडं अवघड आणि महागडं काणं होऊन बसायचं. त्या काळातल्या सिम मॉड्यूलमध्ये साधारणपणे 72 पिन्स असायच्या. हे 72 छोटे कनेक्टर म्हणजे जणू काही डेटाच्या देवाणघेवाणीसाठी असलेले दरवाजे होते, जे थेट मदरबोर्डला जोडलेली असत. पण टेक्नॉलॉजी कधीच एका जागी थांबत नाही, नाही का? मग वेळ आली एका मोठ्या क्रांतीची. सिमचा उत्तराधिकारी डिम बाजारात आला आणि त्याने सगळी समीकरणच बदलून टाकली. पाहूया कसा होता हा बदल. डिम म्हणजेच डुअल इनलाइन मेमरी मॉड्यूल. यातला डुअल म्हणजे दुहेरी हा शब्द खूपच महत्त्वाचा आहे. याच्या सर्किट बोर्डवर मेमरी चिप्स तर होत्याच, पण कनेक्टरचे 2 स्वतंत्र सेट होते. एक नाही 2, बोर्डच्या दोन्ही बाजूंना. डिममुळे प्रचंड फायदे झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा डेटा पाथ थेट दुप्पट म्हणजे 64 बिट झाला. आणि आता ते एकट्याने स्वतंत्रपणे बसवता येत होते. जोडीची काही गरज नव्हती. सोप्या भाषेत सांगायचं तर हे जणू काही दुप्पट ताकदीचं, जास्त पॉवरफुल आणि सोयीस्कर सिम होतं. आणि पिन्स. डिम मॉड्यूल्समध्ये साधारणपणे 168 पिन्स असायच्या. आता विचार करा, सिमच्या 72 पिन्सच्या तुलनेत हा आकडा कितीतरी मोठा होता, जवळजवळ दुप्पट. यावरूनच डेटा ट्रान्सफर करण्याची क्षमता किती वाढली असेल याचा अंदाज येतो. बरं, आतापर्यंत आपण दोन्ही मॉड्यूल्सबद्दल बरीच माहिती घेतली. आता आपण त्यांची थेट तुलना करून पाहूया, म्हणजे सिंगल आणि ड्युअल ह्यातला फरक अगदी डोळ्यासमोर स्पष्ट होईल. हे चित्र बघा. इथे सिम आणि डिम मधला फरक अगदी स्वच्छ दिसतोय. वर जे सिम आहे त्याचे कनेक्टर पिन्स एकाच सरळ रेषेत आहेत, आणि खाली जे डिम आहे त्याच्या दोन्ही बाजूंना स्वतंत्र पिन्सच्या रांगा आहेत. हाच तो सिंगल विरुद्ध ड्युअल मधला मुख्य फरक. आणि याच डिझाईनने सगळा खेळ बदलून टाकला. DIMच्या दोन्ही बाजूंना स्वतंत्र कॉन्टॅक्ट्स असल्यामुळे ते एकाच वेळी सिमपेक्षा दुप्पट डेटा पाठवू शकत होतं. याचा थेट परिणाम कॉम्प्युटरच्या स्पीडवर झाला. या टेबलमध्ये आपण आतापर्यंत बोललेले सगळे मुद्दे एकाच ठिकाणी पाहू शकतो. डेटा पाथ 32 बिटवरून 64 बिट झाला. इन्स्टॉलेशन जे जोडीने करावं लागायचं ते आता स्वतंत्रपणे करता येऊ लागलं. आणि डेटा कॉन्टॅक्ट्स जे एका बाजूला होते ते दोन्ही बाजूंना आले. या प्रत्येक बदलाने कॉम्प्युटरच्या परफॉर्मन्समध्ये मोठी सुधारणा घडून आणली. तर आपण या प्रवासाच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. पण हा तांत्रिक बदल फक्त हार्डवेअरपुरता मर्यादित नव्हता. याचा आपल्या रोजच्या कॉम्प्युटर वापरावर काय परिणाम झाला आणि ही उडी इतकी महत्त्वाची का होती हे समजून घेणं गरजेचं आहे. हा बार चार्ट पाहिल्यावर फरक लगेच लक्षात येतो. याला आपण डेटासाठीचा एक हायवे समजूया, ठीक आहे? सिमकम म्हणजे काय तर 32 लेनचा रस्ता, आणि डिम म्हणजे थेट 64 लेनचा प्रचंड रुंद हायवे. साहजिकच आहे, मोठ्या हायवेवरून जास्त ट्रॅफिक म्हणजे जास्त डेटा, तोही जास्त वेगाने जाणारच. आणि हाच या सगळ्या विश्लेषणाचा खरा निष्कर्ष आहे. 32 बिटपासून 64 बिटपर्यंतची ही झेप कॉम्प्युटरच्या इतिहासातला एक मैलाचा दगड ठरली. यामुळेच जास्त वेगवान, अधिक शक्तिशाली आणि कार्यक्षम कॉम्प्युटर बनवणं शक्य झालं. खरं तर आज आपण जे हाय स्पीड कॉम्प्युटिंग अनुभवतोय त्याचा पाया याच बदलामध्ये आहे.
32 बीटवरून 64 बीटपर्यंतचा हा प्रवास खरंच खूप मोठा होता, ज्याने सगळं काही बदलून टाकलं. पण तंत्रज्ञानाचा प्रवास कधीच थांबत नसतो. आता प्रश्न हा आहे की मेमरी टेक्नॉलॉजीमधली पुढची अशीच मोठी क्रांती कोणती असेल, यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासोबत. धन्यवाद.